मराठी भाषेला 2000 वर्षापूर्वीचा इतिहास असून केंद्र सरकारने वर्ष 2024 ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. भाषा ही अभिव्यक्त होण्याचे माध्यम असून आपली संस्कृती टिकविण्यासाठी तसेच मातृभाषेचे संवर्धन होण्यासाठी तिचा सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रभारी विभागीय आयुक्त सौरभ कटियार यांनी केले. मराठी भाषा पंधरवडा निमित्त येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर कटियार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अपर आयुक्त गजेंद्र बावणे, उपायुक्त रमेश आडे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, गीता वंजारी, तुकाराम टेकाडे, संतोष कंदेवार तसेच प्राध्यापक राजेश मिरगे व प्राध्यापक नंदा नांदुरकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मराठी भाषा पंधरवडा निमित्त पहिल्या दिवशी मराठी भाषा वाचन व विवेचन या विषयावर प्राध्यापक राजेश मिरगे व प्राध्यापिका नंदा नांदुरकर यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन नायब तहसीलदार श्याम देशमुख यांनी केले, तर तहसीलदार काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 12व्या शतकामध्ये ज्ञानोबांनी प्रसाधनाच्या माध्यमातून जे खळांची व्यंकटी सांडो या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जळू मैत्र जीवांची ही मैत्र भावना व्यक्त करताना वसुधैव कुटुंब नावाची ग्लोबल व्हिलेजची संकल्पना माझ्या ज्ञानोबांनी 12व्या शतकात मांडली आणि वैश्विक बंधुत्वाचं भान माझ्या माय मराठीमध्ये 12व्या शतकात आलं. मी विचार केला, अमेरिकेला जे 2002 साली कळलं ते माझ्या माय मराठीमध्ये 12व्या शतकात कळलं. मराठी भाषा संवर्धन करण्याचा काय कारण आहे, उद्देश आहे, ते बेसिकली मला जे समजते ते हे आहे की प्रत्येक क्षेत्राची प्रत्येक राज्याची जे भाषा असते, सांस्कृतिक आहे किंवा इतिहास आहे, ते फार महत्त्वाचं असतं. कितीही प्रगती केली कोणत्याही राज्याने किंवा कोणत्याही गटाने किंवा कोणत्याही माणसाने, लेकिन प्रगतीचा अर्थ हे नाही आहे की आपले जे मूळ संस्कृती होती, इतिहास होता, भाषा होती, त्याच्याशी नेहमी आपला लगाव असला पाहिजे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.